हाथ में डंडा पैर में चप्पल पहनकर हम विरोध के लिए तैयार रहेंगे। हम सभी नगर सेवक एक होकर उन्हें मनपा में प्रवेश नहीं करने देंगे। हे वक्तव्य आहे मालेगावच्या नवीन महापौर नसरीन शेख यांचं आणि ज्यांना अडवण्याची भाषा त्या करतायत ते आहेत किरीट सोमय्या. नुकत्याच निवडून आलेल्या नसरीन शेख यांनी हातात दांडकं घेण्याची भाषा करण्याइतपत काय झालंय, महापौर सोमय्या यांचा विरोध का करतायत आणि सर्वात महत्वाचं, सोमय्या हे मालेगावात का येतायत? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मालेगावच्या दौऱ्यावर येणार आहेत. तसं पाहायला गेलं तर कोणीही कुठेही जाऊ शकतं आणि नेते मंडळींनी एखाद्या शहराचा किंवा जिल्ह्याचा दौरा करणे हे तर त्यांचं कामच आहे असं म्हणता येईल. या गोष्टींकडे सहसा तितकंसं लक्ष दिलं जात नाही. मात्र असं असताना किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला विरोध का होतोय? बरं, हा विरोध दुसरं तिसरं कोणी करत नाहीये, तर मालेगावच्या महापौर शेख या स्वतः करतायत. नेमकं काय आहे हे प्रकरण ते आधी पाहूया. तसं मालेगाव हे राज्यात कायमच चर्चेत राहिलेलं आहे. नुकताच झालेला टिपू सुलतान वाद देखील इथूनच सुरू झालेला. पण सध्या किरीट सोमय्या यांना विरोधाचं कारण आहे ते जन्म दाखल्यांचं प्रकरण. नक्की काय आहे हे जन्म दाखल्यांचं प्रकरण? तर ऑगस्ट 2023 मध्ये पहिल्यांदा मालेगाव महानगरपालिका आणि तहसील कार्यालयातून संशयास्पद पद्धतीनं जन्म दाखले दिले जात असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं होतं. हे प्रकरण माध्यमांनी लावून धरल्यावर सोमय्या यांनी यात उडी घेत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी सोमय्या म्हणाले होते, मालेगाव हे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचं केंद्र झालंय. हा एक प्रकारचा वोट जिहाद आहे. त्यांनी सुरुवातीला 1000 आणि नंतर सुमारे 4000हून अधिक बनावट जन्मदाखले वितरित केल्याचा दावा या प्रकरणामध्ये केला होता. सोमय्या यांनी 100 संशयित व्यक्तींची नावे पुराव्यासहित पोलिसांमध्ये दाखल केली होती. या प्रकरणात सरकारनं तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं होतं. पुढे या प्रकरणात ईडीची एंट्री झाली. त्यांनी देखील मालेगावात अनेक ठिकाणी छापेमारी केली. धक्कादायक म्हणजे प्रशासनानं आतापर्यंत मालेगावातील सुमारे 3977 बनावट जन्मदाखले रद्द केले आहेत. थोडक्यात काय तर इथे बनावट जन्मदाखले दिले गेलेत हे खरं आहे. मग असं असताना देखील किरीट सोमय्या यांना विरोध का होतोय? यामागे कारण आहे, किरीट सोमय्या यांच्याकडे कोणतंही संविधानिक पद नाहीये. तसं पद नसताना त्यांनी स्वतः मालेगाव तहसील कार्यालय आणि महानगरपालिकेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली. हे करण्यासाठी लागणारा कुठलाही संविधानिक अधिकार किरीट सोमय्या यांच्याकडे नव्हता आणि अद्याप देखील नाहीये. तरीही ते याच बनावट जन्मदाखला प्रकरणात मालेगावात येत आहे. याच प्रकरणात मालेगावला रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचा अड्डा म्हटल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख व समाजवादी पक्षाचे मुस्तफिम डिग्नेटी यांच्या नेतृत्वाखाली सोमय्या यांना विरोध करण्यासाठी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची स्थापना झालेली. सोमय्या यांच्या विधानाचा निषेध त्या कमिटीनं केला होता. सोबतच एसआयटी पथकाच्या चौकशीला आमचा विरोध नाही, मात्र त्यांनी घरोघरी जाऊन चौकशी करू नये अशी भूमिका देखील त्यांनी घेतलेली. मग जर या प्रकरणात शासनानं कार्यवाही केलेली आहे, काही जण निलंबित झालेले आहेत, असं असताना मध्येच सोमय्या यांना हे प्रकरण का उकरून काढावं लागलं? त्याचं कारण आहे की नुकतेच प्रशासक राज संपून मालेगाव महानगरपालिका नगरसेवकांच्या हातात आली आणि मालेगावच्या पहिल्याच महासभेत महापौर नसरीन शेख यांनी घेतलेले काही निर्णय याला कारणीभूत आहेत. 1. रद्द केलेले आणि संशयास्पद ठरवले जन्मदाखले पुन्हा बहाल करणे. शहरात 1044 जन्मदाखल्यांवरील सह्यांची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडून सह्यांची पडताळणी करणे. 3. नायब तहसीलदारांना आदेश देण्याचे अधिकार नाहीत या मुद्द्यावर 3460 जन्मदाखले रद्द करण्यात आलेले. यात अर्जदारांचा दोष नसल्यानं ते दाखले अर्जदारांना त्वरित देण्यात यावेत. तिथेच भाजपने मात्र हे ठराव बेकायदेशीर असून जर आयुक्तांनी राजकीय दबावाखाली याची अंमलबजावणी केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू अशी भूमिका घेतली आहे. तिथेच महापौरांनी किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महासभेच्या परवानगीशिवाय बाहेरील कोणत्याही राजकीय व्यक्तीला अधिकृत दस्तऐवज किंवा माहिती सादर करू नयेत असे निर्देश महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहेत. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्याच महासभेत जन्म प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर
सविस्तर चर्चा होऊन एक विशेष समिती गठीत करण्यात आली. जोपर्यंत ही समिती आपला अहवाल महासभेला सादर करत नाही, तोपर्यंत या प्रकरणातील कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे महापालिका कार्यालयाबाहेर देणं बेकायदेशीर ठरेल, असं महापौरांनी आयुक्तांना बजावलं आहे. वास्तवात किरीट सोमय्या आणि वाद हे समीकरण काही आपल्याकडे नवीन नाहीये. त्यांनी नुकत्याच निवडणुका झालेल्या 29 महापालिकांपैकी जवळपास निम्म्या महापालिकेमध्ये बोगस दाखले दिल्याचा आरोप केलेला. यावर नाशिकमध्ये पत्रकारांनी सोमय्या यांना गृह खात्याला हे सगळं माहित नाहीये का? आजवर किती बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आलंय? सोमय्या पत्रकारांना देत असलेली माहिती मुंबई पोलिसांकडे नाहीये का? असे प्रश्न विचारताच किरीट सोमय्या यांची भंबेरी उडाली आणि त्यांनी तिथून पळ काढला. कारण राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार आहे आणि गृह खातं देखील भाजपच्याच ताब्यात आहे. कहर म्हणजे बांगलादेशी, रोहिंग्या असे आरोप लावणारे सोमय्या हे स्वतः देखील भाजपचेच आहेत. म्हणजे पक्ष यांचा, सत्ता यांची, तरीही रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसलेत असा आरोप देखील हेच लावणार. बरं, ही काही त्यांची पहिली वेळ नाहीये. यापूर्वी विदर्भात देखील किरीट सोमय्या यांच्यावर अशीच नाचक्कीची वेळ आलेली. मशिदीत जाण्याच्या वादावरून किरीट सोमय्या यांना मागे स्वर्गीय अजितदादांनी सुनावलं होतं. कारण जून 2025 मध्ये किरीट सोमय्या यांनी भोंग्याच्या मुद्द्यावर थेट मशिदीत जाऊन तपासणी करत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असं अजितदादांनी सोमय्या यांना आपल्या भाषेत समजावून सांगितलं होतं व मशिदींना भेट देण्याचा प्रकार थांबवायला लावला होता. याच दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदार यादीचा विशेष सखोल फेरनिरीक्षण कार्यक्रम जाहीर केलाय. महाराष्ट्र युनिटनं SIR-2 विशेष सघन सुधारणा कार्यक्रम जाहीर केलाय. या कार्यक्रमांसाठी प्रतिनिधींची यादी देखील जाहीर झाली आहे, ज्यात भाजपतर्फे किरीट सोमय्या यांचं नाव आहे. त्यामुळे गेल्या काही कालावधीत व्होट जिहाद, रोहिंग्या, बांगलादेशी अशा वक्तव्यामधून वादात राहणाऱ्या सोमय्या यांना भाजपनं पाठबळच दिल्याचं बोललं जातं. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोमय्या यांचा मालेगाव दौरा कसा असेल याविषयी मोठी उत्सुकता व्यक्त केली जाते. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? भाजपा सोमय्या यांना SIR-2 साठी प्रतिनिधी म्हणून निवडल्यानं मालेगाव महापालिकेतील त्यांचा प्रवेश सुकर होईल का? कायम धार्मिक तेढ वाढवणाऱ्या सोमय्या यांना SIR-2 समितीवर नेऊन प्रोत्साहन दिलं जातंय का? मालेगावच्या महापौर विशेष प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानंतर देखील सोमय्या यांना अडवतील का? सोमय्या मालेगावात पोहोचल्यास काय होणार याकडे अनेकांचं आता लक्ष असणार आहे. सोमय्या यांच्या आजवरच्या एकंदर विधानांबद्दल आणि मालेगाव दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.